So look at that. The screen is visible to all students, I think. आता बघा रे, there are the different types of the set is there basically, and according to that set, we are going to discuss about what is a type of the set according to the number of elements. त्या सेट मध्ये किती एलिमेंट्स आहेत, how many elements is there, according to that there is a different types of the set is there, and a very fundamental definition that is called as a singleton set. Singleton set, any set which consists of the single element. Single means only one, एकच element जर असेल त्याच्यामध्ये त्याला आपण singleton element म्हणतो. ओके, look at that. There are the number of element 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 element is there, 3 element is there. Okay, so how many element is there? If the element is a 1, फक्त आणि फक्त एकच element जर असेल तर अशा टाइपच्या सेटला तुम्हाला सिंगलटन सेट म्हणतात. as we know that single, okay, single means one, singleton set. So look at that, it is one set actually in a listing method and rule method, both are is given. So a is nothing but only 2 is there. So which is a set? 2 means what? A is a set of the even prime numbers. Only 2 is the number, फक्त आणि फक्त 2 असा एकमेव नंबर आहे की त्या नंबर मध्ये काय असतं बा, इट इज कॉल्ड एज अ even prime number. Otherwise all number are odd numbers. म्हणजे 3 is a odd, sorry, 3 is a odd prime number, then 5 is also odd prime number, but only the number that is nothing but the 2 is a even prime number. So whenever the question will ask into the exam, write down the set of even prime number. So the only one element is there, that is called the 2. ओके, फक्त एकच इलेमेंट आलेला आहे आणि तो आहे 2. सो लुक एट दॅट. एम्प्टी सेट, ऍज अ नेम इंडिकेट दॅट एम्प्टी सेट. एम्प्टी म्हणजे काहीच नाही, नील आहे डायरेक्टली. आपण म्हणतो ना, मराठीत म्हणतात ना एम्प्टी, मराठीत म्हणजे शिल्लकच नाही, त्याच्यात काहीच नाही. त्याला दोन नाव आहेत. ओके, एम्प्टी आणि नल सेट. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ नल सेट अँड इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ एम्प्टी सेट. ओके, सो ऍज अ नेम इंडिकेट, नावातच दिलेलं आहे की असा सेट की त्याच्यामध्ये इलेमेंटच नाही. मग तुम्ही थोडे कन्फ्युज झाले असणार की सर असं पॉसिबल आहे का? हो, असं पॉसिबल आहे. अशा वेळेस असं स्टेटमेंट असतं की त्या स्टेटमेंट मध्ये तुम्हाला फक्त त्या कर्ली ब्रॅकेट मध्ये काहीच लिहिण्याची आवश्यकता नसते. ओके, सो दिस इज अ सिम्बॉल, दोन कर्ली ब्रॅकेट अँड देर इज नो इलेमेंट. ओके, or it is indicated by the phi. This is a symbol of the phi. Okay, and what is the definition? Definition is a simple one. If there is a not a single element in the set, not a single, एक सुद्धा element नाही, which satisfy the given condition, that is called as a null set. मग त्याचे एक्झाम्पल इथं एक दिलेलं आहे. One example is given into the book, but try to analyze. तुम्ही त्याचा अभ्यास करू शकतात. ओके, आणि तसं तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. आता एक्झाम्पल जे बुक मध्ये दिलेलं आहे की बी इज नथिंग बट इट इज गिवन इनटू द रूल मेथड. रूल मेथड मध्ये दिलेलं आहे की सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3. इट इज नॉट पॉसिबल वेन वी डिस्कस अबाउट द नंबर लाईन. नंबर लाईन जर स्टडी केला तर 2 आणि 3 मध्ये नंबरच येणार नाही, नॅचरल नंबर येणारच नाही. बरोबर, there is no element in that particular set, therefore b is equal to, that is a curly bracket or phi, means it is called as a null set. So keep in your mind, असे असंख्य एक्झाम्पल लिहू शकतात तुम्ही. देयर इज अ लॉट ऑफ एक्झाम्पल. एक स्टुडंट काय करेल, इथं फक्त 3 आणि 4 करेल. एक स्टुडंट 5 आणि 6 करेल, 6 and 7 करेल. ओके, सो इट इज कॉल्ड एज युअर नॅचरल नंबर्स बिटवीन 2 and 3, नो नॅचरल नंबर. अतिशय इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल वरून सिंगलटन सुद्धा तयार होऊ शकतात. आता इथं काय दिलेलं आहे, नंबर बिटवीन, नॅशनल नंबर बिटवीन 2 and 3. आता मी काय करतोय बघा, 2 and 4 करतो. 2 and 4, 2 and 4 मध्ये एकच नॅचरल नंबर आहे, तो आहे 3. 2 3 4. मग आता 3 आला म्हणजे एकच इलेमेंट आला, म्हणजे हे एक्झाम्पल झालं ना तुमचं सिंगलटन सेटचं. अशा पद्धतीने तुम्हाला होमवर्कला आउट ऑफ बुक असे एक्झाम्पल तयार करायचे बा, इच अँड एव्हरी सेटचे. इच अँड एव्हरी सेटची गरजच नाही, दोनच सेट इम्पॉर्टंट आहे. बाकीचे जे सेट्स आहेत ते सेट्स हे वी कांट फाइंड इट, और देयर इज लॉट ऑफ एक्झाम्पल रिलेटेड टू दॅट. तर लक्षात ठेवा, जे सांगितलेलं आहे ते होमवर्क पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे.
ज्याला व्यवस्थित ऐकू येत असेल बरोबर त्यांना होमवर्क समजलेला आहे आजचा. जसं जसं आपण पुढे जाऊ परत मी होमवर्क देत जाईल. So it is called as empty set means there is no element. Okay, this is one of the example. Finite set as a name indicate that finite, F-I-N-I-T, finite म्हणजे एक ठराविक, we can't determine, we can determine it. Okay, we can measure it, so it is called as a finite. So what happen about the finite set? If a set is a null set or number of element are limited and countable, then it is called as a finite set. Look at that. If a set is null set or number of element are limited, number of element काय असतील त्याच्यामध्ये लिमिटेड असतील, पण त्याच्या आधी तो काय सांगतोय की नल पण चालेल. नल सेट इट सेल्फ इज अ फायनाइट सेट. इफ अ सेट इज अ नल और म्हटलेलं आहे बघा, क्या बोला है उसने, और बोला है और, तो वो नल सेट, each and every example of the null set, each and every example of the null set indicate that the example of finite set. Along with that, आणि त्याच्याच बरोबर काय, त्याच्याच बरोबर काय, the number of element are limited and countable. Count limited है वो हम काउंट कर सकते हैं, मेजर कर सकते हैं. 2 एलिमेंट है, 4 है, 10 है, 1000 है, लेकिन करोड़ों इनफाइनाइट which cannot be count, it is called as infinite set. दोनों सेट में अभी पढ़ा देता हूँ आपको, आपको ध्यान में रहेगा, तुम्हाला लक्षात राहील. फायनाइट अँड इन्फानाइट. इनफाइनाइट मीन्स व्हाट, विच इज अनकाउंटेबल, काउंट ही कर नहीं सकते. सेट ऑफ द number of star in sky. Okay, so we can't count how many sky is there, so it is a type of the infinite set. Okay, infinite set. So keep in your mind. So these are the two important examples. Okay, फायनाइट सेट म्हणजे काय, सगळेच फायनाइट सेट मध्ये येतील, फक्त त्याच्यात एकच इलेमेंट नको, देर आर द नंबर ऑफ इलेमेंट इज देअर, काउंटेबल इलेमेंट पाहिजे फक्त. ओके, so look at that. So this is the example. Along with that example you can write the one example of each set. Okay, out of book one example, try to finish it. So very small and simple homework for you. So keep in your mind according to the number of element. परत मी एकदा जस्ट एका मिनिटात ओव्हरलुक करून देतो बा. ओके, जस्ट 1 मिनिट मध्ये ओव्हरलुक करून देतो. देर आर द 4 टाइप ऑफ द सेट. ओके, सेट म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे. जे न्यू कॉमर्स असतील त्यांना, जे 2 टाइपच्या मेथड्स आहेत सेट लिहिण्याच्या, आपण ते ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. ओके, आता त्याचं डिस्कशन करत असताना परत एक होतं की असा सेट की ज्याच्यामध्ये फक्त एकच इलेमेंट असतो, इट इज कॉल्ड एज सिंगलटन सेट. empty set or null set, there is a no element, zero element in that set, is called as empty set. Finite set, which are the countable element, is called as a finite set. And infinite set means what, there is a no element in set, is called as a infinite set. So look at that. So this is nothing but there is a different type of the set. Okay, why it did not start, join or start a meeting and click quiz master. टाइमर नहीं चल रहा है, ये नहीं चल रहा है, क्या करें, रिकॉर्डिंग तो चल रही है. देखो बच्चों, फिर कुछ एग्जांपल दिए हैं. राइट द फॉलोइंग सेट्स यूजिंग द लिस्टिंग मेथड अँड क्लासिफाइड इनटू द फायनाइट और इन्फिनाइट सेट. आता याच्यात दोनच सांगितलं तुम्हाला, फायनाइट मध्ये आहेत किंवा इन्फिनाइट मध्ये आहेत, आणि तुम्हाला ते आधी काय लिहायचे, लिस्टिंग मेथड मध्ये दिलेले आहे, म्हणजे ते रूल मेथड मध्ये येते. ओके, आता बघा स्टेटमेंट काय आहे की x belongs to the natural number. X means what, it is a belongs to the natural number, and x is an odd number. So look at that. आता नॅचरल नंबर आहेत आणि ऑड नंबर आहेत. आता पहिला नॅचरल नंबर काय आहे 1, दुसरा काय 3, 5, 7. ओके, डॅश 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 डॅश. आता बघा हे जे स्टेटमेंट आहे, when we look that particular statement, in that particular statement, according to the question, x is an odd number only, up to the 10, up to the 50, up to the 100. ऐसा कुछ बताया नहीं है उन्होंने. उन्होंने सिर्फ क्या बताया है कि
एक्स इज एन ऑड नंबर, तो फक्त ऑड नंबर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, सो ऐसा कुछ बताया नहीं कि 10 तक ही ऑड नंबर, 50 तक ही ऑड नंबर. तो ये देखो डैश 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 आएगा कि वो अनकाउंटेबल है, लिखते ही जाओगे आप 7 9 आगे तक ही जाओगे अनकाउंटेबल. दिस इज कॉल्ड एज ए इनफाइनाइट सेट, दिस इज कॉल्ड एज ए एग्जांपल ऑफ इनफाइनाइट सेट. ओके, समझ में आया? समजलं का बाळा सगळ्यांना? ओम दराडे. हो समजलं. शाबास. तर बघा, सिमिलरली असेच एक्झाम्पल येतील तुम्हाला. प्रॅक्टिस सेट होमवर्कला करायचंच आहे, अगदी इझी प्रॅक्टिस सेट आहे. याच्यानंतर जर तुम्ही बघितलं की आता याचं स्टेटमेंट बघा, स्टेटमेंट एक्स बिलॉंग्स टू द नॅचरल नंबर वन्स अगेन, की जे काही सेटचे एलिमेंट असतील ते नॅचरल नंबर असतील. 3x - 1 इज इक्वल टू 0. तर आता तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन करायचंय. थोडंसं कॅल्क्युलेशन म्हणजे काय, 3x - 1 इज इक्वल टू 0. आता बघा 3x - 1 इज इक्वल टू 0 आहे ना, तर एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर आता -1 आहे इकडे, तर इज इक्वल टू चिन्हाच्या या साईडला गेल्यानंतर तो +1 झाला. ओके, ऑल ऑफ यू लुक एट, तो +1 झाला. आता +1 झाला. आता 3x इज इक्वल टू +1 आहे. 3x इज इक्वल टू +1 आहे. तर x इज इक्वल टू व्हॉट, आता इकडं 3 ला, x ला 3 मल्टिप्लाय 3x. 3x काय काय इंडिकेट करतो, 3 इंटू एक्स. लक्षात ठेवा, याच्या पुढे कधी लक्षात ठेवायचं, वॉट एव्हर मे बी द व्हेरिएबल दॅट विल अटॅच टू द नंबर, सो दॅट इंडिकेट इट इज अ मल्टिपल ऑफ दॅट नंबर्स. देअरफॉर इकडे मल्टिपल आहे 3, इकडे आल्यानंतर तो डिवाइड विल मीन्स 1 डिवाइडेड बाय 3. सो आन्सर बिकम 1/3. सो इट इज नॉट अ नॅचरल नंबर. नॅचरल नंबर आहे की 1/3 नाही. नॅचरल नंबर म्हणजे 1 2 3 4 5 6 अप टू द इन्फिनिटी. ओके, 1.3 और फ्रैक्शन नंबर, इट इज रैशनल नंबर. ध्यान में रखिए, तो ये नेचुरल नंबर नहीं है, तो एक्स की वैल्यू ये सेट में आएगा ही नहीं. अब वो एम्प्टी सेट हो गया. और अभी मैंने आपको पढ़ाया था कि एम्प्टी सेट इज एन एग्जांपल ऑफ फाइनाइट सेट्स. तो ये ध्यान में रखना चाहिए आपको. नहीं तो आप बोलेंगे सर फाइनाइट सेट भी नहीं सर और इनफाइनाइट सेट भी नहीं. फाइनाइट सेट की डेफिनेशन क्या है, काउंटेबल. ओके, काउंटेबल एंड null set, countable and null set, so keep in your mind. एक मिनट वेट कीजिए. बघा रे बाळा, मग दुसरं ते थर्ड एक्झाम्पल काय आहे, एक्स बिलॉंग्स टू द नॅचरल नंबर. आता इज नॉट बिलॉंग्स टू आहे बघा, इज नॉट बिलॉंग्स टू म्हणजे त्याच्यात एम्प्टी सेल आला तो, बिकॉज 1/3 इज नॉट बिलॉंग टू द नॅचरल नंबर. बट लुक एट दॅट, अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट x is a divisible by 7. Divisible by 7 means 7, 14, 21, whatever may be the number. सगळे नंबर तुम्हाला लिहायचे की त्याला 7 ने भाग जाईल. ओके, सो वी कैन राइट द सेट 7, 14, 21, 28 और काफी जाएगा, आगे जाएगा, 70 के ऊपर भी जाएगा. 7 होता है ना, तो 77 को भी 7 से डिवीजन जाती है ना. तो इस तरह हम वो बढ़ाते जाएंगे अप टू द इन्फिनिटी, सो इट इज कॉल्ड एज द इन्फिनिट सेट. आता बघा पुढे काय दिलेलं आहे की ए एंड बी देर आर द टू एलिमेंट इज गिवन बेसिकली. तो अब टू एलिमेंट का एक पेयर दिया है. तो पेयर में क्या है, विच बिलोंग्स टू द होल नंबर्स. दोनों की एडिशन 9 आनी चाहिए. तो दोनों के एडिशन 9 आने के लिए क्या करना पड़ेगा, a प्लस बी इज इक्वल टू 9. कौन सा ही नंबर लो, एक एक लो दूसरा 8 लो, तो दोनों की एडिशन क्या होगी, 9 आ गई. ये लिमिटेड है कुछ.
ये क्या है, लिमिटेड है, होल नंबर बोला है तो माइनस नहीं ले सकते, एक नंबर दोनों प्लस ही लेना पड़ेगा। नहीं तो कोई बच्चे बोलेगा एक 10 लेने का और एक माइनस लेने का, तो ए बी 9 ही आ रहा है दोनों के एडिशन, ए प्लस बी। लेकिन ए और बी दोनों होल नंबर होना चाहिए, होल नंबर जीरो से स्टार्ट होते हैं, 0 1 2, बराबर ना, 3 4, और नेचुरल नंबर 1 से स्टार्ट होते हैं। तो क्या है, इस तरह अशा प्रकारे ए आणि बी, सो इट इज अ लिमिटेड पेयर, ह्या पेयर लिमिटेड आहे, म्हणजे 0 9 1 8 2 7 3 6, ये सबकी एडिशन 9 आ रही है, बराबर। तो खत्म हो रही है, तो इट इज अ फाइनाइट सेट, ओके, इट इज काउंटेबल, आप काउंट कर सकते हैं हाउ मेनी पेयर इज देयर। सो ए एक एलिमेंट हुआ, 0 9 एक एलिमेंट हुआ, उसके बाद हमने कॉमा दिया है, ये दूसरा एलिमेंट हुआ, तीसरा चौथा पांचवा, सो वी कैन काउंट दिस नंबर ऑफ सेट। समजलं का बाळ, हे थोडस कॉम्प्लिकेटेड होतं, थोडस कॉम्प्लिकेटेड नाही म्हणता येणार, हे स्टेटमेंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। हे बघा असं स्टेटमेंट दिलेलं असतं फक्त, स्टेटमेंट वरून तुम्हाला ते लक्षात यायला हवं, what is the statement and how to solve that numerical. Okay, so here a and b, a comma b दिया है, okay, and a comma b belongs to the whole numbers, तो हम वही नंबर ले सकते हैं, होल नंबर ही लेंगे, उधर नेचुरल नंबर ही लेना था। ओके, क्योंकि डिविजिबल बाय 7 क्या है, बाकी के नंबर भी है ना, बाकी के नंबर फॉर एग्जांपल -7 इज आल्सो डिविजिबल बाय 7, 7 1 7, तो वो नहीं लेना चाहिए हमें, बिकॉज उन्होंने बताया है न्यूमेरिकल में इट इज एन एग्जांपल ऑफ होल नंबर। ओके, so very interesting, so look at that, x square is equal to 100, means x square is equal to 100, तो 100 किसका स्क्वायर है, 100 -10 का और 10 का है, तो ये दोन एलिमेंट आएंगे, ये दोन एलिमेंट येतील, मीन्स इट इज अ फायनाइट विच कॅन काउंट। बघा ए प्लस बी 11 यायला पाहिजे। आता याच्यात तो काय म्हणतोय की नॅचरल नंबर नाही म्हणते, तो लक्षात घ्या, हा नॅचरल नंबर म्हणतोय का नाही म्हणते, ओके, क्यू म्हणतोय तो, रॅशनल नंबर म्हणतोय, म्हणजे इंटिजर म्हणतोय तो, तर त्यामुळे इथे आपण मायनस पण घेतलेले बघा, इथे काय म्हटलेलं आहे, मायनस पण घेतलेलं आहे, -15 26 इज इक्वल टू 11, 3.5 7.5 which is equal to the 11, दोनों का एडिशन 3 8 की आघाडी, which is a infinitely many such pair, इतक्या पेयर येतील, इतक्या पेयर येतील, तुम्ही थकून जाणार। 11ची ऍडिशन यायला पाहिजे, प्लस मायनस चालेल, पॉइंट मध्ये पण चालेल आता, बिकॉज क्यू मीन्स व्हॉट, इट इज अ इंटिजर सेट, होल नंबरचा नाही तो। आता आपल्याला इथे टेन्शन नाही, तुम्ही कोणतीही पेयर घेऊ शकतात, काही स्टुडंट 8 घेतील, 1 घेतील, काही 8.5 घेतील, प्लस 2.5, it is equal to the 10. So how many pair is there, number of pair is there, so therefore it is called as a infinite set. So very interesting example was there, f number example, to keep in your mind, so look at that. Okay, अशा पद्धतीने एफ नंबरचं एक्झाम्पल आणि आय बी 4 नंबरचं एक्झाम्पल आणि 6 नंबरचं एक्झाम्पल, सॉरी, both are the very interesting example, so keep in your mind. आता बघा, नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स असतील, रॅशनल नंबर असतील, इरॅशनल नंबर असतील, दीज आर द इन्फिनाइट सेट बिकॉज इट इज अनकाउंटेबल, 1 पासून स्टार्ट करतो, डॅश 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 डॅश। आता बघा रे बाळा, नेक्स्ट एक्झाम्पल असं आहे, ऍक्च्युअली इट इज अ टॉपिक, इक्वल सेट म्हणजे काय, इट इज ऑल्सो द टाइप ऑफ द सेट, जसं पहिले 4 स्टेप बघितलं आपण सेट, आता आपण परत टाइप बघणार आहे। इक्वल सेट म्हणजे काय, टू सेट ए अँड बी आर सेट टू बी इक्वल, या दोन सेटला तुम्ही इक्वल म्हणू शकतात कधी, इफ द एलिमेंट ऑफ द सेट ए एंड सेट बी, ये दोनों सेट के एलिमेंट एक जैसे रहेंगे तो हम उसको बोल सकते हैं इट इज एन एग्जांपल ऑफ द इक्वल सेट। पण लक्षात घ्या, पण एक सुद्धा एलिमेंट जर त्यांचा सारखा नसेल तर त्याला इक्वल नाही म्हणायचं, अनइक्वल सेट म्हणायचं। आता इक्वल सेट हे दोन सेटच्या बाबतीत असतं, फक्त एक सेटच्या बाबतीत नसतं। ओके, इट इज ऍक्च्युअली कंपॅरिझन। ओके, आता बघा, हे सिम्बॉलने पण लिहितात, सेट ए अँड सेट बी आर द इक्वल सेट
आणि लिहित असताना ए इज इक्वल टू बी इक्वल, बोथ आर द इक्वल बिकॉज each and every element is a equal. ओके, आता बघा रे बाळा, याच्यात काय आहे इम्पॉर्टंट पॉइंट, याच्यात इम्पॉर्टंट पॉइंट असा आहे की मी जर एक एक्झाम्पल घेतलं की एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड लिसन. ओके, एक्स कशाचा सेट आहे, सच दॅट की एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड लिसन. तुम्ही लिहू शकतात LISTEN and y is the letter, y b is a set of in which y is a letter of the word silent. याच्यात बघा यस आहे, याच्यात बघा यस आहे, याच्यात पण यस आहे, याच्यात आय आहे, एल आहे, एल आहे, ई आहे, ई आहे, एन आहे, एन आहे, टी आहे, टी आहे, मीन्स ऑल एलिमेंट्स आर इक्वल. एक सुद्धा कमी नाही, त्यांची सिक्वेन्स उलट असली तरी चालेल बरं का, सिक्वेन्स मागे पुढे असली तरी चालेल, आगे पीछे रहे एलिमेंट तो चलता है सेट में. तो दोनों को हम ए और बी सेट को हम बोलेंगे इट इज कॉल्ड एज अ इक्वल सेट, एज एन एग्जांपल ऑफ द इक्वल सेट. पण याच्यामध्ये एक सुद्धा एलिमेंट कमी असेल किंवा सारखा नसेल, सर्वात जास्त म्हणजे कमी असेल जास्त असेल, ओके, ऑल एलिमेंट इज नॉट इक्वल, देन वी कॅन से दॅट इट इज नॉट एक्झाम्पल ऑफ इक्वल सेट. असे भरपूर एक्झाम्पल येतात बघा. आता एक्स काय 0 आणि 10, आता हे एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, ज्याला हे नॉमेनक्लेचर समजत नाही, सिम्बॉल समजत नाही. आता याचा जो मिनिंग आहे ना बा, 0 पेक्षा जास्त, 0 पेक्षा ग्रेटर, ओके, एक्स पाहिजे, आणि 10 पेक्षा कमी आणि त्याच्या खाली एक सिम्बॉल दिलेला आहे, इज लेस दॅन 10 ऑर इक्वल टू 10. बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे, पण परत एकदा सांगतो, अशा पद्धतीचं सेट लिहित असताना आधी तुम्हाला काय करायचंय, याने काय सांगितलेलं, नॅचरल नंबरचा आणि 2n सांगितलेलं आहे, एक्स इज इक्वल टू 2n म्हणजे 2. बघा इट इज अन इवन नंबर आहे का, बघा पहिला एलिमेंट 2 येईल, त्याच्यानंतर याच्यात n ची किंमत काय टाकलेली 1 आहे, 2 गुणिले 1, पहिला एलिमेंट काय येईल बघा, मग 2 येईल. ओके, विच इज ग्रेटर दॅन 0. त्याच्यानंतर दुसरा एलिमेंट 2 इंटू 2 4, 2 इंटू 2 6, 2 इंटू 4 8 आणि 10. अशा पद्धतीने इन दिस वे वी कॅन फाइंड आउट द 5 एलिमेंट. सो लुक ॲट दॅट, दिस इज गिवन इन रूल मेथड. या दोघांचं मिनिंग सेमच आहे. ओके, आणि हे आपण लिस्टिंग मेथड मध्ये लिहिले, पण जेव्हा आपण सेट रूल मेथड मध्ये लिस्टिंग मेथड मध्ये त्याचं कन्वर्शन केलं, कारण जेव्हा सेट तुम्हाला कम्पेअर करायचे असतात किंवा त्याचं टाईप इंडिकेट करायचं असतं, ते टाईप इंडिकेट करत असताना तुम्हाला त्या सेटचे एलिमेंट लिहून घ्यावे लागतात. पण रूल मेथड मध्ये स्टेटमेंट असतं, त्याच्यात आपण काही लिहित नाही. स्टेटमेंट इज गिवन, सो लुक ॲट दॅट, स्टेटमेंट इज गिवन, सम फॉर्म्युलेशन इज गिवन, सो इट इज अ रूल मेथड. मग याचाच अर्थ असा की अकॉर्डिंग टू द रूल मेथड वी कॅनॉट डिफाईन द टाइप ऑफ द सेट. ओके, all you must hear this statement. According to the rule method we cannot define the type of the set, we must be convert that rule method into the listing method. मग प्रत्येक ठिकाणी आपण तेच करतोय, या फॉर्म्युलेशनचा वापर करून त्याला आधी आपण लिस्टिंग मेथड मध्ये कन्वर्ट करतो, त्याच्यावरून तुमचे एलिमेंट येतात आणि मग आपण चेक करतो की ए आणि बी चे एलिमेंट सारखे आहेत किंवा नाही. आता बघा सेकंड मध्ये तो काय म्हणतोय की y इज बिलॉंग टू द such that y is an even number. आता इवन नंबर पाहिजे, एकापेक्षा जास्त आहे आणि 10 पेक्षा काय कमी आहे, पण याच्यात काय म्हणतो, इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू द 1. पण 1 इज नॉट अ इवन नंबर, त्याच्यामुळे पहिले तुम्हाला 2 घ्यावा लागेल, नंतर 4 घ्यावा लागेल, 6 घ्यावा लागेल, 8 घ्यावा लागेल आणि 10. म्हणजे अकॉर्डिंग टू द फॉर्म्युलेशन या दोघांचं मिनिंग काय आहे, या दोघांचं जेव्हा आपण मिनिंग लिहितो आणि त्याच्यावरून जेव्हा सेटची एलिमेंट लिहितो, so both set element is a equal. Anyone having the doubt regarding to that? अतिशय इंटरेस्टिंग न्यूमेरिकल आहे बाळा, समजायला हवं. बघा कोणाला काही डाऊट आहे याच्याबद्दल विचारू शकतात. एलिमेंट कसे लिहिले, रूल मेथड वरून एलिमेंट लिहिलेले, रूल मेथड वरून त्यांनी ऍक्च्युली एलिमेंट लिहिले.
Anyone? बघा रे बाळा मग नेक्स्ट आता. आता याच्यात शेवटचे काही एक्झाम्पल आहे ते बघू आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट वरून तुम्हाला समजून जाईल ते. तो प्रॅक्टिस सेट तुम्हाला होमवर्कला देता येईल असं वाटतंय मला, कारण इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट, इट इज व्हेरी सिम्पल. आता बघा ए सेट मध्ये 1 2 3 एलिमेंट आहेत आणि बी मध्ये 1 ते 4 आहेत. तर कोणत्या विद्यार्थ्याला सांगितलं तो एका मिनिटात सांगा. ए अँड बी इज नॉट इक्वल सेट्स. आता बघा एक्स इज अ प्राईम नंबर. 10 आणि 20 मधले प्राईम नंबर तुम्हाला शोधायचे. ते किती येतात? 11 13 17. इट इज अ लिस्टिंग मेथड, रूल मेथड आहे, लिस्टिंग मेथड. जे काय हिअर ए इज इक्वल टू बी, म्हणजे ए सेट आणि बी सेट दोघी काय आहेत? इक्वल. ओके, वी कॅन से दॅट सो बोथ सेट्स आर इक्वल. सो लुक ॲट दॅट. आता बघा रे, हा प्रॅक्टिस सेट अगदी छोटा आहे, तो होमवर्कला करून आणायचा आहे तुम्हाला. खूप जास्त आहे असं काहीच नाहीये. ओके, आता याच्यात काय आहे? डिसाइड इक्वल सेट अँड विच नॉट, म्हणजे इक्वल आहेत का अनइक्वल आहे ते सेट करायचे तुम्हाला. 3x - 1 इज इक्वल टू 2. त्याच्यामध्ये किती एलिमेंट येतात ते शोधून घ्यायचे आधी. ए चे एलिमेंट फाइंड आउट करायचे, बी चे एलिमेंट फाइंड आउट करायचे आणि सी चे एलिमेंट फाइंड आउट करायचे. असे एलिमेंट फाइंड आउट केल्यानंतर तिघ एलिमेंट जर सारखे असतील तर तिघ सेट सारखे आहेत किंवा नाही आहेत ते तुम्हाला डिसाइड करायचे. तिघांपैकी दोघांचे एलिमेंट पण सारखे असतील तरी सुद्धा ते इक्वल सेट आहेत का नाही. जस्टिफाय युअर आन्सर. त्याच्यानंतर बघा डिसाइड द सेट ए अँड बी आर इक्वल सेट्स, वेदर आहेत किंवा नाही. प्राईम नंबरचा सेट काढायचा. इवन प्राईम नंबरचा सेट म्हणजे काय? 2 आहे. आणि याच्यावरून काय आन्सर येतं ते फाइंड आउट करायचं. हे पण जर 2 आलं, both are the equal sets. त्याच्यानंतर which is the following is empty set. So look at that, this is an example. Write the reason which is the following is a finite and infinite set. Okay, any doubt regarding to that? No, येईल ना आन्सर सॉल्व करता येईल. येईल का बा? रिप्लाय करा बा. yes. हो सर. शो मी युअर होमवर्क. होमवर्क करून आणा बाळा. ओके, म्हटलं होमवर्क पण टाकून देते तुम्हाला ग्रुपवर. कंट्रोल सी. ओके, होमवर्क कंप्लीट कीजिए. ऑल स्टूडेंट बिलोंग्स टू द इंग्लिश मीडियम, इसलिए कोई दिक्कत नहीं है.
27. चलो ओके बाय.